लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 4,500 रुपये जमा होणार आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नव्हता, त्या सुद्धा लाडक्या बहिणींचे जे काही थकीत हप्ते आहेत, म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही मिळून 3,000 रुपये भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहेत. त्यासोबतच मे महिन्याचा जो काही 1,500 रुपयाचा हप्ता आहे, तो सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला होता, त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे. ज्या पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नव्हता, अशा सुद्धा लाडक्या बहिणींना जे काही 3,000 रुपये आहेत ते मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यासोबतच मे महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपये भरपूर लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. जे थकीत हप्ते होते ते सुद्धा आणि मे महिन्याचा हप्ता सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हळूहळू जमा होईल. येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये हे हप्ते सगळ्यांना मिळतील. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आपण कोणत्याही कारणाने अपात्र झालेला आहात. 10 ते 15 कारणं असू शकतात ज्यामुळे तुम्ही अपात्र झालेला आहात. ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल, मे असा कोणताही हप्ता मिळालेला नाही त्यांनी लक्षात ठेवायचंय की समजून जा तुम्ही, आता आपल्याला हप्ता मिळणार नाही, आपल्याला अपात्र केलेला आहे. तुम्ही कोणत्या तरी अटी आणि शर्ती आहेत त्याच्यामध्ये बसत नाही, त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.